समान, मैं भी भूखा न रहूं और साधू न भूखा जाए। हे प्रभु, आम्हाला एवढी कमवण्याची जमवण्याची सद्बुद्धी दे की जेणेकरून एखादे संत आले असेल तर ते भुके नाही राहिले पाहिजे, भुके नाही गेले पाहिजे आणि मीही भुका नाही राहिलो पाहिजे. त्यांना आपण भुकं राहू शकत नाही. काही कमवायचं असेल तर त्याच्यासाठी शक्ती तर पाहिजे शरीरामध्ये, त्याच्यासाठी अन्न आधी तर आपण सेवन केलं पाहिजे. परंतु एखादे संत आले असेल तर ते भुके नाही गेले पाहिजे. साईं ना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू न भूखा जाए. अशा प्रकारे एवढं जमवलं पाहिजे, कमवलं पाहिजे. परंतु बहुत पसारा मत करो, कर थोड़े की आस. बहुत पसारा जिन किया वो भी गए निराश. ज्याने खूप काही जमवून ठेवलं, कमवून ठेवलं, बस आता काही कमवायचं जमवायचं काही आता कारणच राहिलं नाही, असं त्यांचं झालं नाही. विचार नसेल, विवेक नसेल तर त्याच्यामुळे जे आहे तर दुःखही दुःख होत. म्हणून आपण काय केलं पाहिजे की बहुत पसारा मत करो, कर थोड़े की आस. बहुत पसारा जिन किया वो भी गए निराश. ज्यांनी खूप कमवलं, विचार नसेल, विवेक नसेल तर ते सर्व दुःखी राहतात. एक शेठ जे आहे तर संध्याकाळी घरी आले आणि त्यांचा चेहरा अगदी उतरून गेला होता. खूप दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होत. पत्नी चांगली होती परंतु विवेकी होती, विचारी होती. परंतु शेठच्या मनामध्ये रात्रंदिवस बस पैसा पैसा, पैशाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा उतरलेला चेहरा बघून त्या पत्नीला विचारलं की आज काही दुकानामध्ये काही घाटा वगैरे झाला का जास्त, काय झालं, एवढा चेहरा का बरं उतरला. शेठला सांगितलं तसा घाटा वगैरे नाही झाला काही, तसा फायदाही फायदा आहे. परंतु आज हिशोब झाला. हिशोब केला तर असं आढळलं की आपल्याजवळ एवढी संपत्ती आहे की 21 पिढ्या अगदी कसाही खर्च केला तर आरामानं जीवन जगतील. म्हणजे 21 पिढ्यापर्यंत जर संपत्ती आहे तर मग झालं काय. म्हटले पण चिंता ही वाटते की 22-26 पिढी काय खावी. कमाल आहे, 22-26 पिढी काय खाईल. अशा प्रकारचं बहुत पसारा मत करो, कर थोड़ी की आस. बहुत पसारा जिन किया वो भी गए निराश. पत्नी विवेकी होती, विचारी होती. आता तिला वाटलं की यांना समजावून सांगितलं तर हे तर समजणार नाही, कारण आतापर्यंत पुष्कळ समजावून सांगितलं. 21 पिढ्यापर्यंत किती धन असलं तरी खाऊ शकतात आणि यांना चिंता 22व्या पिढीची लागली. तेव्हा ती म्हटली हे तर काही चांगलं वाटत नाही लक्षण. 22व्या पिढीचे खायला प्यायला तर मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काहीतरी दान पुण्य करायला पाहिजे, एखाद्या साधू संताला जेव घालायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, मग तूच जा आणि एखाद्या साधू संताला जे तर बोलून घे आणि त्यांना जे आहे तर तू जीव घाल की जेणेकरून 22व्या पिढीचं काहीतरी त्यांना खायला मिळेल. म्हणजे ठीक आहे, मी उपाय करते. एका संताकडे गेली आणि वापस आली. आल्यानंतर जे आहे तर म्हटले की काय संत येणार आज जेवायला. म्हटले आज ते नाही येणार. म्हटले का
आजच्या जेवणाची माझी व्यवस्था झालेली आहे. अगं म्हटले आजच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे तर मग उद्याचं निमंत्रण त्यांना देऊन द्यायचं असतं. म्हटले तसं दिलं त्यांना निमंत्रण, परंतु ते म्हटले मी उद्याची चिंता करत नाही आज. मग शेठच्या लक्षात आलं की ते संत जे उद्याची चिंता करत नाही, आपण 22व्या पिढीची चिंता करू राहिलो. अशा प्रकारे बहुत पसारा मत करो कर थोड़े की आस, बहुत पसारा जिनकिया हो भी गए निराश. म्हणून आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला निर्वाह होईल एवढं अन्न आच्छादन आपण जे कमवलं पाहिजे. परंतु रात्रंदिवस जर आपण हे पाहिजे ते पाहिजे, एवढं झालं तेवढं झालं, हजार होते आता एक लाख झाले पाहिजे, 1 लाख झाले तर 1 कोटी झाले पाहिजे, अशा प्रकारे जर केलं तर कधीच आपण सुखी होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी निर्वाह पुरते अन्न आच्छादन, आश्रमाची स्थान कोपी गुहा आणि बाकी तर ठेविल्यानंतर कैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान. भगवंताचं चिंतन करायचं आणि कसल्या प्रकारची चिंता करायची नाही. पक्ष्याच्या घरी नाही सांभोगली परी तो श्रीहरी सांभाळतो, त्यांचा सांभाळ करतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मो करील ऐशी नाही. सर्वांचा जो आहे तर पक्ष्याच्या घरी काही नाही तरी त्यांचा सांभाळ करतो. आणि आपला जर एवढं दिलेलं तर मग आपण चिंता का करायची. निश्चिंत होऊन भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा. या जन्म मृत्यूच्या चक्रापासून आपण मुक्त व्हावे. अशा प्रकारे ज्यांना ग्रस्त आश्रमाच्या म्हणजे प्रवृत्तीच्या मार्गाने जायचं असेल तर त्यांनी काय करायचं, निर्वाह पुरते अन्न आच्छादन आणि आश्रमाची स्थान कोपी गुहा तेवढं जमवलं पाहिजे, कमवलं पाहिजे. आणि जर निवृत्तीच्या मार्गाने जायचं असेल, ज्यांना जायचं असेल किंवा जे जातात त्यांनी काय केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून प्रत्येकानं ऐकायचं. निवृत्तीच्या मार्गाने जायचं असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी किंवा काय करतात ते. कोठे चित्तासी नसावे बंधन, भगवंताचं चिंतन स्मरण करायचं. कसल्या प्रकारची चिंता करायचीच नाही. कुठे आपली चित्तवृत्ती आपल्या चित्ताला बंधन नसलं पाहिजे. म्हणून सर्व बंधनापासून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि सर्व बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुरुवातीला जे बंधन असतं त्या बंधनाचा आपण त्याग केला पाहिजे. सुरुवातीला बंधन कोणतं असतं, आपल्या घराचं दाराचं जिथं जन्म घेतला तिथलं बंधन असतं. म्हणून सुरुवातीला जे आहे तर जिथं आपण जन्म घेतला त्या घरदाराचं बंधन जे आहे आपण त्यागलं पाहिजे. आणि त्या बंधनापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वैभव ते राज संपत्ती टाकावे, वैभव ते राज संपत्ती टाकावे, उदात मागावे माधो करी, म्हणून वैभव असेल, राज्य असेल, संपत्ती असेल ती सर्व टाकून द्यायची, ठेवून द्यायची नाही सांगितली. कारण ठेवलेल्या वस्तूकडे आपण नेहमी नेहमी पाहत राहतो, परंतु टाकलेल्या वस्तूकडे आपण पाहत
पाहत नाही. वैभव राज्य संपत्ती सर्व टाकून द्यायची, तिच्याकडे कधी पाहायचं नाही. जसं की एखादी वस्तू आपण ठेवली तर परत परत पाहतो की आहे किंवा नाही, परंतु टाकलेल्या वस्तूकडे आपण पाहत नाही. त्याच्यासाठी वैभव ते राज्य संपत्ती टाकावी. आपण म्हणाल वैभव असेल, राज्य असेल, संपत्ती असेल, सर्व टाकून द्यायची, तिच्याकडे पाहायचंच नाही, सोबत काही घ्यायचंच नाही. मग भूक जर लागली तर काय करायचं? परमात्मा सांभाळीन असा दृढ विश्वास ठेवायचा. सांभाळतो की नाही लागल्यास अनुष्ठानवाल्याने विचारा. त्यांनी घरदार सोडलं, कायमचं नाही, 7 दिवसासाठी, तरी परमात्मा यांचं सर्व सांभाळ करतो. अन्नाची म्हणजे फलाची, पाण्याची, दुधाची, फळाची काही कमतरता पडू देत नाही. सर्व सोडला असं नाही. आसक्ती मनामध्ये आहे अजून की केव्हा अनुष्ठान संपेल, केव्हा घरी जाईल, असंही काहींच्या मनामध्ये आसक्ती असते. तरी परमात्मा एवढं सांभाळतो. तेव्हा जर सर्वस्व त्याग केला असेल, वैभव राज्य संपत्ती टाकून दिली असेल, तर त्यांचं का सांभाळत नाही? सांभाळतो. ध्यानी योगी राज बैसले कपाटी, ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठोपाठी दयाचिया, म्हणून ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठोपाठी तयांच्या, तान भूक त्यांचे राखी शीतउष्ण, झाले उदासीन देह भावा. जास्तीत जास्त 3 दिवस कोणाची परीक्षा परमात्मा पाहतो. 4थ्या दिवशी त्याला उपाशी राहू देत नाही. 4थ्या दिवशी स्वतः त्या ठिकाणी जातो किंवा कुणाला तरी प्रेरणा करतो पुण्यात्मांना की जा तिथं करा त्यांची सेवा. म्हणून परमात्मा सांभाळतो की नाही सांभाळतो असा तर अविश्वास नाही ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे की तो सांभाळेल. आणि अशा प्रकारे विश्वास नसेल तरीही वैभवते राज्य संपत्ती टाकावी. आणि विश्वास नसला तरी काय करायचं? उदरार्थ मागावी माधोकरी. माधोकरी मागायची कशासाठी? उदरासाठी, पोटासाठी. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. भीक मागणं आणि माधोकरी मागणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. भीक मागणारा रात्रंदिवस मागतच राहतो, किती मिळालं त्याला तरी त्याचं समाधान होत नाही. आणि जो माधोकरी मागतो, आज हे 5 घर तर दुसऱ्या दिवशी दुसरे 5 घर, तिसऱ्या दिवशी तिसरे 5 घर, 4थ्या दिवशी दुसरे 5 घर. आणि 5 घरी काही जे काय मिळालं असेल ते भगवंताचा प्रसाद समजून जो आहे तर तो ग्रहण करतो. आणि एखाद्या दिवशी जर नाही मिळालं तर भगवंताला परम धन्यवाद देतो की प्रभू तुझी माझ्यावरती आज खूप चांगली कृपा आहे की आज मला तू भोजन
जास्त भोजन झालं की भजन चांगलं होत नाही. अनुभव आहे की रात्री का जास्त जेवलं तर सकाळी जे आहे तर उठण्याची लवकर इच्छाच होत नाही. उठलं तर त्याच्यामध्ये आळस राहतो, निद्रा राहते, चांगलं भगवंताचं ध्यान होत नाही, स्मरण होत नाही, चिंतन होत नाही. त्याच्यासाठी धन्यवाद देतो की प्रभू आज काही नाही मिळालं, चांगलं आहे, आज भोजन नाही मिळालं, त्याच्यामुळे भजन होईल. अशा प्रकारे उदरार्थ मागावी माधोकरी, माधोकरी मागायची आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपुले ते आधी करावे स्वहित, आपुले ते आधी करावे स्वहित, अशी आहे नीत स्वधर्माची. आपलं अगोदर हित केलं पाहिजे, आपलं हित नाही झालं. काही काही लोक काय करतात, आज घर त्यागलं, दुसऱ्या दिवशी भगवे कपडे घातले, तिसऱ्या दिवशी चालले लोकांना उपदेश करायला. त्याच्यामुळं आपलं हित झालं नाही, अजून दुसऱ्याचं हित करायला लागला तर दुसऱ्याचं हित होणार नाही. आणि बरेचसे लोक आशांच्या नादी लागतात. त्याचं हित झालं नाही तर आपलं कुठून होणार आहे हे काही लक्षातच घेत नाही. आपल्यालाच पोहता येत नाही, दुसरं म्हणतो चला आपण पोहायला, काय होईल, तोही पुढे आणि आपल्याला घेऊन पुढे. आपल्याला अजून चांगली मोटरसायकल चालवता येत नाही, तो म्हणतो बसून डबल शिट्टी बसूस, काय होईल, तोही गड्ड्यात जाईन आणि आपल्यालाही गड्ड्यात नाही. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपुले ते आधी करावे स्वहित, ऐशी आहे नीत स्वधर्माची. त्याच्यासाठी आपण चांगलं पोहणं शिका, मग दुसऱ्याला न्या पोहण्यासाठी. तो बुडत आला तर त्याला वाचवता आलं पाहिजे. आपल्याला चांगलं शिका गाडी चालवणं, मग दुसऱ्याला बसून आपण त्याला घेऊन जा. आपल्याला चालवता येत नाही, आपल्याला पोहता येत नाही, आपणच भवसागरापासून तरलो नाही, इतरांना तारण्याचा प्रयास केला तर जसा तो डुबल्याशिवाय राहत नाही, खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही, तसा हा नरकाला आधी गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी आपुले ते आधी करावे सोयीत, ऐशी आहे नीत स्वधर्माची. आपण तरुण मग विश्वाला तारा, आपणच तरले नाही तर विश्वाला तारू शकणार नाही. म्हणून आपण करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, वर्ण कुळ जाती याचा अभिमान, वर्ण कुळ जाती याचा अभिमान, द्यावा सन्मान लौकिकाचा, निराभिमानी होऊन भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. वर्णाचा, कुळाचा, जातीचा अभिमान धरणं चांगलं नाही. कारण अभिमान कशाचाही असो तो अधोगतीला नेतो. अभिमान चांगला नाही, स्वाभिमान मात्र जरूर असला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या जातीचा, वर्णाचा, कुळाचा स्वाभिमान जागवला पाहिजे की माझ्या कुळामध्ये, माझ्या वर्णामध्ये, माझ्या जातीमध्ये, आमच्या जातीमध्ये असं वाईट कर्म कोणी करत नाही. चोरी करणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याची हत्या करणं आमच्या कुळाला, आमच्या जातीला, आमच्या स्वभावाला ते नाहीये. अशा प्रकारे वर्ण कुळ जाती याचा अभिमान चांगला नाही, स्वाभिमान असला पाहिजे. आणि सर्व त्यागून आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. विशेष करून त्याच्यावा सन्मान लौकिकाचा. लौकिकाचा जो सन्मान आहे, लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, आपलं दर्शन घेतलं पाहिजे, आपला जय जयकार केला पाहिजे. अशा
आपल्या मनामध्ये आणता कामा नये. परंतु बरेचसे साधक सन्मानाची इच्छा करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं अधःपतन होतं. बरेचसे साधक आमच्याकडे येतात किंवा साधू संतांकडे जे ज्ञानी पुरुष त्यांच्याकडे येतात आणि आले की थोडे दिवस राहिले की ते म्हणतात लगेच आम्हाला भव्य कपडे द्या ना. त्यांना विचारलं भव्य कपडे कशासाठी? ते म्हणतात लोक पायच पडत नाही. आता पाय पडून काय होणार आहे? आपल्याजवळ काही नाही पुण्य तर मग पाय पडून काय उपयोग होणार आहे? कारण काय की जो पाया पडतो कशासाठी पडतो? घेण्यासाठी. आपल्याजवळ जे असेल ते. म्हणून ज्याच्या पाया पडतो ज्याचं दर्शन घेतो त्याच्याजवळ जे असेल ते आपल्याला मिळतं. म्हणून कधी कधी तर दंडे खातात परंतु साधू संतांचं दर्शन घेतात. कारण त्यांना माहित असतं की त्यांचं दर्शन घेतल्यानं आपल्याला पुण्य मिळणार आहे. आणि कधी कधी असं होतं की लग्न जे आहे लग्नामध्ये काय म्हणतात त्याला वरमाय कधी रुसली तर ती म्हणते की माझ्या पाया पडल्याशिवाय लग्न होऊ देणार नाही. आणि ती दुसरी म्हणते की तिच्या पाया तर बिलकुल पडणारच नाही. लग्न मोडणं तरी हरकत नाही परंतु तिच्या पायाने पडणार. कारण काय तिला माहित असतं ते जो सर्व पापच पाप आहे. पुण्य तर काही आहेच नाही तिजवळ. तेव्हा तिचं दर्शन घेतलं की पापच मिळणार आहे. त्याच्यामुळे जे आहे तर ती म्हणते की तिच्या पायात बिलकुल पडणार नाही. आणि तिला माहिती की कमीत कमी एवढं का होईना तिला दर्शन घेतलं तर माझं पाप थोडस कमी होईल म्हणून ती रुसून बसते की नाही माझ्या पाय पडल्याशिवाय लग्न होऊ देणार नाही. अशा प्रकारे दर्शन घेतल्यानंतर पाया पडल्यानंतर जे आपल्याजवळ असेल ते निघून जात. म्हणून पाया पडण्यासाठी भगवस्त्र नाहीये. त्याच्यासाठी आपण त्याच्यावर सन्मान लौकिकाचा. अशा प्रकारे राज्य त्यागलं वैभव त्यागले सर्व काही त्यागून गेलं एकांतात गेला. भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. स्वाभिमान जागवला पाहिजे. अभिमान चांगला नसला पाहिजे. कसल्या प्रकारची मान सन्मानाची इच्छा नाही ठेवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय केलं पाहिजे? तो कामाने राहे एकाकी निशांत. करायची नाही. एकांतामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? तुका म्हणे राहे एकाकी आणि निशंक एकटंच राहायचं. एक निरंजन दो सुखी तीन में खटपट चार दुखी हे जीवनाचं सूत्र आहे. एक जो आहे तर तो निरंजन स्वरूप आहे. परमार्थात असो की संसारात असो दोन सुखी आहे. जसं आपण बघितलं असेल साधक जर एकटा असेल तर तो निरंजन स्वरूप आहे. यात्रा करताना देखील एकटाच असला पाहिजे. साधना करताना एकटा असला पाहिजे. ध्यान करताना एकटा असला पाहिजे. चर्चा करो तब चौहटे ध्यान करो तब दोय ध्यान धरो तब एकला और न दूजा कोई. अन्यथा भरत राजा जसं हरणाचं चिंता केली हरणाच्या पिलाची तर हरिण झाला. त्याच्यासाठी कसल्या प्रकारची चिंता करायचीच नाही. कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदय नारायण साठवावा. त्याच्यासाठी तुका म्हणे राहे एकाकी निशंक एकटंच राहायचं. निशंक राहायचं. कारण एक निरंजन दो सुखी तीन में खटपट चार दुखी. संसारामध्ये देखील जे एक जोपर्यंत तो निरंजन स्वरूप आहे. दोन पती पत्नी सुखी आहे. तीन खटपट सुरू होते. बायको म्हणते आता बस संतोष काय चालणार. आता मुलगा झाला किंवा मुलगी झाली त्यांच्या लग्नाचा तर पाहावं लागेल. खटपट सुरू होते. आणि चार दुःखी. चार आले की दुःखी झाले. आपली केवळ भ्रांती असते. लग्न झालं की मग मुलगा झाला पाहिजे. मुलगा झाला की मग त्याचं लग्न झालं पाहिजे. कशासाठी?
की लग्न झालं की मग सून घरामध्ये येईन आणि मी आरामशीर बाजूवरती बसून झोप घेईन. भ्रांती आपली. मुलगा होईल, लग्न होईल, सून घरामध्ये येईल, मी झोपीन हे बाळ विचार करण्यापेक्षा एखाद्या तिला तरी मारेन. मारते बरेचशा. हे थोडस लक्षात ठेवलं पाहिजे. चार दुःखी म्हणून तो का म्हणे आहे का की निशंक देवणी हाक कंठी काळ. एकाचे राहायचं, निशंक राहायचं, कसल्या प्रकारची शंका मनामध्ये आणायची नाही. भगवंत मिळेल किंवा नाही, खायला मिळेल किंवा नाही, काही संकट तर नाही येणार, चोर तर नाही येणार, काहीच नाही. निशंक राहायचं. आणि समजा आलं संकट तर देवणी हाक कंठी काळ. भगवंताला का मारा. एका जनार्दनी देवाविना तुझं सोडेल वापस सर्ज कोण तुझा. भगवंताशिवाय कोणी सोडू शकणार नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून या भगवंताशिवाय कोणी सोडू शकणार नाही. आणि अशा प्रकारे भगवंताची प्राप्ती झाली की मग आपण जर जगतामध्ये आले, भगवंतांना सांगितलं की आता तुमचा तरुणोपाय झालेला आहे, जगतामध्ये जा आणि जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, ज्ञानी करून सोडावे. सगळं जण आपल्याला जे चांगलं कळालं असेल ते जगताला सांगा. आपण थोडस जरी सांगितलं तर लोक आपल्या मार्गाने लागतील आणि आपलं सार्थक करून घेतील. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला प्रवृत्तीच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमाची स्थान कोपी गुहा. जर निवृत्तीच्या मार्गाने जायचं असेल तर कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. प्रवृत्ती मार्गाचे असो की निवृत्ती मार्गाचे असो, त्यांनी काय करायचं, नाही बोलो फार बैसो जना जास्त बोलायचं नाही. घरी गेल्यानंतर काय करायचं चालू आहे. अनुष्ठानाच्या निमित्तानं आले असाल, सत्संगाच्या निमित्तानं आले असाल, सेवेच्या निमित्तानं आले असाल, या ठिकाणी मौन असायचं. घरी गेल्यानंतर सर्व कसर काढून घ्यायची नाही. घरी गेल्यानंतर देखील नाही बोलू, फारच जास्त बोलायचं नाही. घरामध्ये समाजामध्ये जर समजा कटकटी होत असेल, भांडणं होत असेल, वादविवाद होत असेल तर कशामुळं अशांती राहत असेल तर कशामुळं, जास्त बोलण्यामुळं. त्याच्यासाठी जास्त बोललं नाही पाहिजे. पहिल्यानं मौन धारण केलं पाहिजे. मौन म्हणजे काहीच बोलायचं नाही, शुकशुक करायचं नाही. परंतु बोलण्याची इच्छा आहे, परंतु समजा आपण मौन धारण करतो, बोलत नाही तोंडानं, परंतु शुकशुक करणं चालूच आहे, इशारे चालूच आहे, पेन चालूच आहे, कनिष्ठ मौन आहे. याला मौन नाही म्हणत. हा ठीक आहे, सुरुवातीची अवस्था आहे. परंतु शेवटची अवस्था कोणती, आता बोलण्याची नाही, बोलायचंच नाही. काय बोलायचं नाही, त्या देवाविना काही, भगवंताच्या व्यतिरिक्त काही बोलायचंच नाही. संत जनार्दन स्वामी आमचे गुरु, तर त्यांचं नाव होतं मौनगिरी महाराज. ते बोलत नव्हते असं नाही, बोलत होते, परंतु काय बोलत होते, आता बोलण्याची नाही, त्या देवाविना काही, भगवंताशिवाय काही बोलायचंच नाही. असा दृढ निश्चय आपल्या मनामध्ये केला पाहिजे. जसं एखादं संसाराचं कार्य असेल, समजा विहीर खोदायची आहे, विहीर खोदली पाहिजे, संसाराचं कार्य आहे, विहीर खोदली पाहिजे, मग त्याला पाणी लागेल. पाणी लागल्यानंतर जे आहे तर झाडा झुडपांना देता येईल, वृक्षवल्ली आणि सोयरे होण्याचे, अशा प्रकारे पशु पक्षी पाणी पितील, त्यांच्यामध्ये परमात्मा आहे. काहीतरी धान्य वगैरे पिकलं तर त्याचं जे दान करता येईल. एखादा परमात्मा आपल्या घरी तर त्याच्या मुखामध्ये जर समजा त्या परमात्म्याला आपलं दान ते लागलं तर त्याच्यामुळे परमात्मा संतुष्ट होईल. सुरुवात झाली कामापासून, समारोप मात्र रामापर्यंत.
ठेवावी ना काही. म्हणून नाही बोलू फार, जास्त बोलायचं नाही. आणि आता सांगितलं की समाजामध्ये घरामध्ये जर कटकटी होत असेल तर कशामुळं की जास्त बोलण्यामुळं, त्याच्यामुळं घरामध्ये अशांतता राहते. त्याच्यासाठी जास्त बोललं नाही पाहिजे. जास्त बोलल्यामुळे कटकटी होतात किंवा भांडणं होतात किंवा अशांतता होते. आपणच होते आपल्या घरामध्ये असं नाही, सर्वच दुःखी होतात कधी काही ठिकाणी. तर रात्रीचे 12 वाजले आणि शेठाणीला म्हणे की आपल्याला असं वाटतं की एक म्हैस घ्यावी. रात्रीचे 12 वाजता पुढे बाजार नाही, काही नाही. दुपारी म्हटलं असतं बाजाराच्या वेळेस तर ठीक आहे. रात्रीचे जो 11:30-12 वाजता आले आणि शेठाणीला म्हणे आपल्याला असं वाटतं की एक म्हैस घ्यावी. शेठाणी म्हणे हा घ्या, एक म्हैस घ्या. लोक जे तर दूध देतात तर सर्व त्याच्यामध्ये पाणी टाकून देतात. त्यांना किती सांगितलं तर ते ऐकतच नाही. आणि जास्त सांगितलं तर ते म्हणतात की ठीक आहे नाही टाकणार. आणि दुसऱ्या दिवशी दूध तसं ते म्हणतात काय केलं, ते म्हणतात आज पाणी टाकलं. मग काय केलं, पाण्याने थोडस दूध टाकलं. अशा प्रकारे घ्याच एक म्हैस. परंतु सेठ म्हणे जर का म्हैस घेतली ना तर मला मी एकटाच खाईल. शेठाने म्हणे का बरं, तुम्ही एकटेच कसं काय मलाही खा, मलाही मिळाली पाहिजे. म्हणजे नाही तुला नाही देणार, कारण मी दुकानावर बसतो, मी पैसा कमवतो, माझ्या पैशाची म्हैस असल्यामुळं मी एकटाच मलाही खाईल. शेठाने म्हणे ठीक आहे तुम्ही दुकानावर बसता, तिथं पैसे कमवतात, परंतु तुम्हाला मी जेव तर घालते ना. आणि समजा म्हैस आणली, तुम्ही दुकानावर बसाल आणि त्या म्हशीला चारा कोण, पाणी कोण घालीन, तुमचा बाप. आता सांगा की बाप काढल्यानंतर नवऱ्याचं काय होतं, नवऱ्याचा बाप काढल्यानंतर बायकोच काय होतं, चांगलं नाही ते. तू अशीच का म्हटली, तू तशीच का म्हटली, जे भांडणं चालले तर 2-2:30 वाजले. शेजारी परेशान झाला, त्याला झोपा येणार, ते ऐकता येणार. बरं त्यांचं नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांच्या घरामध्ये चालू आहे. बरं तिथं काही म्हणतील तर ते म्हणतात आमच्या नवरा बायको बायका आमच्या घरामध्ये भांडत, तुला काय घ्यायचं असं म्हणतील. परंतु आपलं झोपा येणार. शेवटी काय करायचं म्हणून तो अगदी परेशान झाला. शेवटी जे आहे तर त्याने दणका उचलला, दणकन त्यांच्या दरवाजावर ते आदळला. तो आवाज ऐकला आणि ते दरवाजा उघडला. आणि काय झालं म्हणजे घरामध्ये बसून विचारतात काय झालं, तुमच्या म्हशीनं आमचं सारं शेत खाल्लं. आणि आमच्या म्हशीनं तुमचं सारं शेत खाल्लं आणि हा सारं उजाड करून टाकलं, काहीच नाही ठेवलं. पण म्हणे आम्हाला म्हैस कुठे, मला म्हैस नाही आहे म्हणे. दूध आहे का, दूध म्हणजे दूधही नाही. मग मलाही का, मलाही नाही. म्हणजे तुमच्याकडे म्हैस नाही आहे, दूध नाही आहे, मग मलाही नाही आहे, मग भांडवायला काय सगळे मला खायचे, मला काय गपचे झोपा ना. नाही बोलो फार बैसो जनामध्ये, नाही बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बोलते इंद्रिये दमी, जास्त बोलायचं नाही, जगामध्ये बसायचं नाही. जगामध्ये कोण कसं आहे काही सांगता येत नाही. आणि ज्याच्या सानिध्यात बसलो तशी बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. बसता चोरापाशी पैसे वय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. व्याभिचाऱ्यापाशी बसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. ज्याच्या सानिध्यात बसलो तसा स्वभाव आपला झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी गुरुजनाच्या सानिध्यात चुकून बसायचं नाही. आणि सावधान बुद्धी इंद्रिय दमी, आपण जे सावधान राहिलं पाहिजे. आणि बुद्धीच्या द्वारानं आपल्या इंद्रियाचं दमन केलं पाहिजे. आता इथं दमन झालेलं आहे. काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, याचा विवेक विचार घरामध्ये ठेवला पाहिजे. आणि अजून काय करायचं, तो कामाने घडी घडी साधावे,
करावा परमार्थ अहर्निशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी नर जे कोणी जातील त्यातून काढील तोची ज्ञानी खरा ताई दुजयासी. आणि वेळोवेळा त्याशी शरण जावे. वेळोवेळा एकदा अनुष्ठान झालं म्हणजे संपलं, आता अनुष्ठान करण्याची आवश्यकताच नाही असं नाही. एकदा जेवलं म्हणजे आता जेवण्याची आवश्यकताच नाही असं नाही. एकदा कपडे धुतले म्हणजे आता धुवायची आवश्यकताच नाही असं नाही. एकदा भांडे घासले म्हणजे जीवनामध्ये कधी भांडे घासायचेच नाही असं नाही. जसं आपल्या शरीराची झीज होत राहते त्याच्यासाठी एकदा सेवीला नवे समाधान प्रतिदिन अन्न खावे लागेल, तसं प्रत्येक दिवशी आपण काय केलं पाहिजे? शरीराच्या पुष्टीसाठी जसं दररोज जेवलं पाहिजे, तसंच अंतःकरणाच्या संतुष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे की दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय केलं पाहिजे? संत बहिणाबाई सांगते की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान काही सावधान आत्मनिष्ठे. आपला प्राण गेला तरी काही हरकत नाही, परंतु ब्रह्म मुहूर्तामध्ये आपण दररोज उठलं पाहिजे. आणि उठून काय केलं पाहिजे? ज्याप्रमाणे साधू संत जे आहेत तर ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात. आपण तरुण जगाला तारतात, म्हणून आपण तरुण जगाला तारायचं असेल तर त्याच्यासाठी आपण देखील ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे. आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय केलं पाहिजे? जसं स्नान केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे, जप केला पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे, भगवंताची पूजापाठ केली पाहिजे, भगवंताची आरती केली पाहिजे. जसं साधू संत ऋषी मुनीचे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि काय करतात? स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताचं ध्यान करतात, भगवंताची आरती करतात.